नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे नंदिनीला किडनॅप करण्यामागे वसू आत्याचा हात आहे ही गोष्ट पिहूला कळलेली असते. आणि पिहूला ही गोष्ट कळल्यानंतर लग्नामध्ये जो काही हंगामा झाला तो सगळा वसू मावशीमुळे झालेला आहे हे तिला कळल्यानंतर ही गोष्ट किती महत्त्वाची आहे तिला बरोबर माहिती असतं. आणि हे सगळं तिला कुणाला तरी सांगायचं असतं. पण तिने जे काही ऐकलंय हे कुणाला सांगायचं याचा ती विचार करत असते. पण तिला ते सत्य कुणाला तरी सांगायला सुद्धा भीती वाटत असते. तिने नंदिनी आणि पार्थ या दोघांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो. पण ती घाबरत असते, ते म्हणजे रम्याला आणि वसूला. त्या दोघीजणी माझ्याबद्दल काय विचार करतील आणि मला शिक्षा तर देणार नाहीत ना, या गोष्टीने ती घाबरलेली असते. आणि म्हणूनच ही गोष्ट कुणाला सांगायची याचा विचार करता करता ती मनामध्ये इतकी घाबरलेली असते की तिला इथे फिटसुद्धा आलेली असते. तर प्रेक्षकांनो, सगळेजणच पिहूच्या काळजीने इथे टेन्शनमध्ये असतात. पण आता पिहूला ही गोष्ट कुणाला तरी सांगायची आहे, पण सांगता येत नाही आहे. आणि जर सांगायची असेल तर कशा पद्धतीने सांगू आणि सगळेजण माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील ना, माझं बोलणं कुणी खोट्यात तर काढणार नाही ना, या सगळ्या गोष्टीमुळे तिला इथे पॅनिक अटॅक आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये आता पिहूने एक युक्ती केलेली असते. पिहू मनामध्ये घाबरलेली असते. तिला आता वसूचं सत्य सगळ्यांना सांगायचं असतं. जी गोष्ट तिला सांगता येत नसते ती गोष्ट तिने चित्राच्या माध्यमातून इथे आता एका कार्डवरती रेखाटलेली असते. तर इथे पिहूची ड्रॉइंग खूपच जास्त उत्तम असल्यामुळे तिने इथे ड्रॉइंग पेपरवरती आता त्या माणसांची चित्र काढलेली असतात ज्यांच्याबद्दल तिला नंदिनीला पार्थला सत्य सांगायचं आहे. आणि म्हणूनच तिने चित्राच्या माध्यमातून ते सत्य आता नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, जेव्हा नंदिनी तिथे जाते आणि ती चित्र बघते तेव्हा तिला कुठेतरी संशय येतो की नक्की पिहूला काय सांगायचं आहे. ज्याचा मी विचार केला आहे पिहूला सुद्धा तेच सांगायचं असेल का, असा नंदिनी विचार करत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणते की पिहू आता मला काही सांगणार नाही कारण ती घाबरले. पण चित्रामधून तिने मला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नक्की तिला मला काय सांगायचं होतं. नक्कीच इथे पिहूला दीपक, वसू आत्या आणि माझ्याबद्दल काही ना काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे दीपकचा आणि वसू आत्याचा काहीतरी संबंध असेल का, असा संशय आता नंदिनीच्या मनात आलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला कळलेलं असतं हे सत्य की वसू आत्याचा खूप मोठा हात आहे नंदिनीला किडनॅप करण्यामागे. आणि जेव्हा ही गोष्ट नंदिनी घरामध्ये सांगते तेव्हा इथे जीवा आणि पार्थ दोघांनी मिळून ज्या पद्धतीने दीपकची धुलाई केलेली असते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा जीवा आणि पार्थ दोघेजण एकत्र येऊन दीपकची धुलाई करतात आणि ह्या वेळेला त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात. पण फक्त दीपकलाच नाही तर ह्या वेळेला वसू आत्यासुद्धा जेलमध्ये गेलेली असते. कारण मानिनी ही गोष्ट खपूनच घेत नाही की इथे त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण करणारी व्यक्ती आपल्या घरामध्ये होती आणि ती म्हणजे वसूताई. त्यामुळे इथे मानिनी चिडते आणि वसूलासुद्धा पोलिसांच्या स्वाधीन करायला सांगते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जीवा, त्याचबरोबर काव्या, पार्थ, नंदिनी चौघांनी मिळून एक डिसिजन घेतला आहे की आपण डिवोर्स घ्यायचा. तर इथे पार्थने काव्याला नोटीस दिली, नंदिनीने जीवाला नोटीस दिली, सह्या झाल्या, डिवोर्स फाईल झाला. आणि ही गोष्ट आता घरामध्ये कशी काय सांगायची याचा विचार आता सगळेजणच करतायत. कारण इथे विक्रम काका आणि त्याचबरोबर मानिनी यांना जेव्हा कळेल की त्यांची मुलं डिवोर्स घेत आहेत तर त्यांना खूप जास्त टेन्शन येईल. म्हणून नंदिनी आणि पार्थ दोघेही आता इथे सासू सासऱ्यांचा नंदिनी विचार करते तर आईवडिलांचा पार्थ विचार करतोय. पण त्यांच्यापासून ही गोष्ट त्यांना लपवायची सुद्धा नाही आहे. त्यांना लवकरात लवकर ही डिवोर्सची गोष्ट सांगायची आहे जेणेकरून ते सुद्धा आपल्या मनाची तयारी करतील. आणि आपली मुलं आपल्याला फसवत आहेत, आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवत
होत आहेत याचा त्यांना रागसुद्धा येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट आता नंदिनीला सांगायची आहे, पण ती आपल्या सासू-सासऱ्यांच्या मनाचा विचार करते आणि कुठेतरी माघार घेते. पण इथे 2-3 दिवस ते लोकं प्रयत्न करत असतात, पण काही ना काहीतरी अडचण येत असल्यामुळे, काही ना काही अशा गोष्टी घडत असतात, ज्यामुळे नंदिनी इथे डिव्होर्सबद्दल आपल्या सासू-सासऱ्यांना म्हणजे मानिनी आणि विक्रम काकांना सांगू शकत नसते. पण ज्या वेळेला आता मानिनी आणि जीवा दोघेजण इथे आता सांगायला जातात, त्याच वेळेला बरोबर पिहूची तब्येत बिघडलेली असते. पिहूला फिट आलेली असते, कारण तिने वसूचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे हिम्मत करून पिहू गेलेली असते नंदिनीला सांगायला, पार्थला सांगायला, पण ती घाबरत असते. कारण वसूचा आणि रम्याचा स्वभाव पिहूला माहिती आहे. कारण ज्या वेळेला इथे रम्याने पार्थसाठी लिहिलेलं लव्ह लेटर इथे पिहूने ठेवून दिलेलं असतं, त्याच वेळेला इथे रम्या पिहूवरती खूप रागवलेली असते. वसूसुद्धा पिहूला खूप ओरडलेली असते आणि त्यामुळे इथे पिहूच्या मनामध्ये ती भीती बसलेली असते, की आता जर हे सत्य मी कुणाला सांगितलं, तर त्या दोघीजणी माझ्याबरोबर कशा वागतील? ती घाबरलेली असते मनामध्ये, की आपली मावशी आणि आपली बहीण या दोघी जणी इतक्या क्रूर कशा काय असू शकतात? म्हणजे इथे आता नंदिनी वहिनीला किडनॅप करण्यासाठी त्या दीपकला इथे वसू मावशीनेच बोलावलं होतं आणि त्यानंतर किती तमाशा झाला होता लग्नामध्ये. इतका तमाशा की दोन्ही जोडप्यांना आपल्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं होतं. म्हणजे वसूमुळे इतका हंगामा झाला की 2 प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांपासून दुरावल्या. तेव्हा इथे आता पिहू जरी लहान असली तरीसुद्धा तिला त्या घटनेचा परिणाम काय झाला होता हे कळत होतं आणि म्हणूनच ती मनामध्ये घाबरली होती, की वसू आत्या इतकी डेंजरस आहे, की तिने घरामध्ये इतका मोठा कांड केला आणि तरीसुद्धा नामानिराळीच आहे. कोणाला काहीच माहिती नाही आहे, की या सगळ्याच्या मागे कोण होतं आणि प्रेक्षकांनो शेवटीला आता सत्य समोर आलेलं असतं. मग आता पिहू हे सत्य कुणाला सांगणार? ती मनामध्ये तर घाबरलेलीच आहे, पण तरीसुद्धा तिला ही गोष्ट कुणाला तरी सांगायचं आहे. तिला सगळेजण प्रेमाने विचारत असतात, की "काय विचार करतेस मनामध्ये? मनामध्ये तुझ्या काय आहे? कोण तुला ओरडलंय का? तू कुणाचं काही बोलणं ऐकलंयस का? असं बोलणं जे तुला कुणाला तरी सांगायचं आहे. तसं काय असेल तर सांग." असं नंदिनी म्हणत असते. "मी तुझं व्यवस्थित सगळं बोलणं ऐकून घेते. मी तुला समजून घेते." सगळं ती बोलत असते, पण मनामध्ये पिहू घाबरलेलीच आहे. पण तिला आता हे सत्य कुणाला तरी सांगायचं आहे आणि मनातली भीती ती इथे आता पेपरवरती रेखाटते. तिची ड्रॉइंग खूपच जास्त उत्तम असल्यामुळे पिहू आता घाबरलेली असतानाच इथे चित्र काढायला घेते आणि ती दीपकचं म्हणून एक दीपकचा असा रँडम माणूस एक तयार करते. त्यानंतर वसू आत्यासारखी एक बाई रेखाटते आणि एका बाजूला सोज्वल नंदिनी तीसुद्धा ती रेखाटते आणि सगळ्यांना ती नावं देते आणि त्या दीपकच्या फोटोवरती क्रॉस करते, वसूच्या फोटोवरती क्रॉस करते आणि नंदिनीचा फोटो तिथेच असतो आणि तिथे तिने हवन वगैरे तयार केलेलं असतं. म्हणजे लग्नामध्ये जे काही हवन वगैरे असतं ते तिने आता तयार केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नंदिनी आलेली असते पिहूसाठी सूप घेऊन. पिहूसाठी ती सूप घेऊन येते आणि मग तिला म्हणते, की "घे बाळा, सूप पिऊन घे." तेव्हा इथे नंदिनी तिच्याजवळ प्रेमाने बोलत असते आणि ती तिला सूपसुद्धा पाजत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता जी ड्रॉइंग तयार केलेली असते तिच्याकडे नंदिनीचं लक्ष जातं आणि ती म्हणते, "पिहू, हे तू तयार केलं आहेस का?" तेव्हा पिहू म्हणते, "हो, हे मी तयार केलं आहे. बघ ना तू नंदिनी वहिनी." तेव्हा नंदिनी ते चित्र बघत असते. तेव्हा एका बाजूला एक माणूस असतो, वसू आत्या असते आणि इथे नंदिनी असते आणि ते चित्र बघितल्यानंतर नंदिनीला कळत नसतं, की नेमकं इथे पिहूला काय म्हणायचं आहे. दीपक नाम दिलं आहे, इथे वसू आत्याचं नाव दिलं आहे, इथे मी आहे. म्हणजे पिहू तुला काय बोलायचं आहे गं नक्की? तेव्हा पिहू इथे रम्याला बघते. रम्यासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. रम्या आल्यानंतर पिहू घाबरते आणि म्हणते, "नाही, काही नाही, काही नाही. मी असंच चित्र काढलं आहे. छान आहे ना हे चित्र?" तेव्हा इकडे आता नंदिनी ते चित्र लपवून ठेवते आणि म्हणते, "हो, खूपच छान आहे. घे बरं तू घे. आता सूप पी." आणि प्रेक्षकांनो नंदिनी ते चित्र हळूच आता बाहेर घेऊन येते. रम्याला कळू देत नाही आणि मग नंदिनी पार्थला म्हणत असते, की "पार्थ, हे बघा ना, हे पिहूने चित्र काढलंय. त्याच्यामध्ये तिने दीपकचा एक माणूस काढलाय. इथे वसू आत्या आहेत आणि ही मी आहे. बघा तिने नावंसुद्धा दिलीत. पण तिने दीपकला क्रॉस केलं आणि वसू आत्याला क्रॉस केलंय. म्हणजे नक्की पिहूला काय सांगायचं असेल?" तेव्हा प्रेक्षकांनो पार्थ म्हणत असतो, "म्हणजे याचा अर्थ वसू आत्या आणि दीपक या दोघांना इथे एकत्र बोलताना वगैरे आपल्या पिहूने बघितलं असेल का? म्हणजे वसू आत्याचा दीपक बरोबर काय कनेक्शन असेल?"
असं इथे पार्थ विचार करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, मी काय म्हणते, आपण थोडे दिवस वाट बघूया. पिहू नॉर्मल झाल्यानंतर आपल्याला काही सांगते का ते बघूया. नाहीतर आपणच तिच्या मनातून काढू. नाहीतर या सगळ्याचा आपण शोध घेऊ की नक्की पिहूने असं काहीतरी ऐकलंय ज्याचा तिने खूपच जास्त ध्यास घेतला आणि ती घाबरली. तेव्हा इथे आता पार्थ म्हणतो की नंदिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आपल्यालाच आता काहीतरी करायला हवं पिहूसाठी, कारण पिहू घाबरते. पण ह्या वेळेला ती जरा जास्तच पॅनिक झाले असं मलाही वाटतं. तिच्या मनातलं आपण इथे तिला विश्वासात घेऊन काढून घेतलं पाहिजे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी नेहमीप्रमाणे आनंद निवासला निघालेली असते आणि तेवढ्यातच ती एका रेस्टॉरंटजवळ थांबते आणि तिथे थांबल्यानंतर ती कुणाची तरी वाट बघत असते. पण तेवढ्यातच नंदिनीची नजर एका ठिकाणी जाऊन थांबते आणि तिथे तिला दिसतो दीपक. तिथे दीपक असतो आणि त्याच्याजवळ एक बाई बोलताना तिला दिसते. पण ती असते वसू आत्या. कारण इथे वसूने दीपकला भेटायला बोलावलेलं असतं. ती म्हणालेली असते की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तेव्हा तू लवकरात लवकर ये. आणि मग इथे वसू म्हणते की हे बघ दीपक, मागच्या वेळेला मी तुला सांगितलं होतं तू इथे राहू नकोस, तू इथून निघून जा. कारण का तुला इथे जर कोणी बघितलं तर तुला पकडतील आणि मग काय होईल तुला माहिती आहे. हे सगळेजण मिळून तुला पोलिसांच्या ताब्यात देतील असं सांगितलं होतं की नाही. पण तू इथून गेला नाहीस. पण आता एक महत्त्वाची गोष्ट, हे बघ, आमच्या पिहूला कळलंय की मी तुला सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करायला. त्याच्यामुळे जर तिने कोणाला काही सांगितलं तर तुला पकडतील आणि मग तुझ्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करतील. माझं जर तिने नाव घेतलं तर मी बोलेन की माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. पिहूने काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. पण तू इथून पळ काढ. तू कुणालाही सापडायचं नाही. तेव्हा दीपकचं आणि वसूचं बोलणं लांबूनच नंदिनीने ऐकलेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी हळुवारपणे आता बाजूला जाऊन थांबते आणि त्या दोघांचं बोलणं व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न करत असते. पण तिच्या कानावरती शब्द काही पडत नाही. तेव्हा नंदिनीचं काम झाल्यानंतर ती घरी जाते. घरी गेल्यानंतर पिहूसाठी तिने काही गोष्टी विकत घेतलेल्या असतात, तिच्या खाण्याच्या आवडीच्या गोष्टी, आणि त्या ती पिहूसाठी घेऊन जाते. आणि मग पिहूचे खूप लाड करते. पिहूजवळ ती प्रेमाने बोलते आणि मग विचारते की पिहू बाळा, आता तू मला सांग बरं, हे बघ, कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. खरं बोलल्यामुळे ना आपलं मन हलकं होतं. आता तू मला सांग, तुझ्या मनामध्ये काय आहे? तू नक्की असं काय ऐकलंयस जे तुला मला सांगायचं आहे? तू जर मला सांगितलंस ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. तुला कुणी काही बोलणार नाही. तेव्हा इथे पिहू म्हणत असते, नंदिनी वहिनी, तू कुणाला सांगणार तर नाहीस ना? नंदिनी म्हणते, नाही, अजिबात नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की मी वसू मावशीचं बोलणं ऐकलं होतं. रम्या दिदी आणि वसू मावशी दोघीजणी बोलत होत्या. तेव्हा वसू मावशी म्हणाली की नंदिनीला किडनॅप करण्यामागे माझा हात आहे हे कुणाला माहितीच नाही आहे. मीच दीपकला सांगितलं होतं की नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप कर म्हणून. पण अजूनपर्यंत ह्या वसुंधराला कुणीही पकडलेलं नाही आहे की ह्या सगळ्याच्या मागे माझा हात आहे. तेव्हा इथे पिहूने आता नंदिनीला हे सगळं सत्य सांगितलेलं असतं. नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा हे सगळं पिहू नंदिनीला सांगते तेव्हा काव्याने हे बोलणं ऐकलेलं असतं. मग काव्या काही थांबते का? काव्या तशीच बाहेर येते आणि वसू आत्याला जोरजोरात हाका मारते आणि सगळ्यांना इथे एकत्र बोलावते आणि म्हणते, ऐका सगळ्यांनी, ऐका. तुमच्या इथे वसू आत्याने काय केले ना ते ऐका. म्हणजे लग्नामध्ये जे काही भांडण झालं, जो काही एवढा मोठा कांड झाला, त्याला जबाबदार ह्या वसू आत्या आहेत. कारण वसू आत्याने त्या दीपकला बोलावलं होतं गावाकडे. नंदिनी ताईला लग्न मंडपातून किडनॅप करायला त्यांनीच सांगितलं होतं. बरोबर की नाही वसू आत्या? आणि कारण पण आम्हाला माहितीच आहे ना. कारण जर नंदिनी ताईला किडनॅप केलं असतं तर तुम्ही लगेच तुमच्या रम्याचं लग्न पार्थबरोबर लावून देणार होतात. बरोबर ना वसू आत्या? तेव्हा इथे मानिनी म्हणते, वसुताई, तुमच्याकडून ही अपेक्षा कधीच केली नव्हती. म्हणजे तुम्ही इथे अतिविचार करता, खालच्या पातळीचा विचार करता. सगळं माहिती होतं. पण तुम्ही माझ्या मुलांचे आयुष्य अशी उद्ध्वस्त कराल असं मला अजिबात माहिती नव्हतं. तेव्हा इथे आता काव्य तर वसूचा खूप अपमान करते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा आणि पार्थला जेव्हा कळतं की इथे वसू आत्याने हे सगळं केलं आहे आणि त्या दीपकने हे सगळं वसू आत्याच्या बोलण्यामुळे केलं होतं,
तेव्हा इथे काव्या तर वसूला म्हणते की आता पोलिसांच्या ताब्यात देणारच, पण त्याचबरोबर पार्थ आणि इथे जीवा दोघेजण इथे दीपकला पकडतात, त्याला मारतात आणि मग मात्र पोलिसांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन करतात. त्याला इथे जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा करा असं सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर मानिनी म्हणते की बास झालं वसुताई, तुम्ही जे काही केलं ना ते माफी देण्यासारखं नाहीच आहे. तेव्हा पार्थ पोलिसांना घरीसुद्धा बोलावून घे आणि ह्यांना अरेस्ट करायला लाव असं सुद्धा इथे मानिनी काकू म्हणतात. तेव्हा इथे आपल्या सुनांसाठी, आपल्या मुलांसाठी मानिनी काकूने स्टँड घेतलेला असतो आणि वसूला पोलिसांच्या ताब्यात देत तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते.